नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यातली 28 तारखेची सभा आता पुढे ढकलण्यात आली आहे। ही सभा आता 2 एप्रिलला होणार असल्याचं कळतंय। मोदी वर्ध्यातून प्रचाराचा शुभारंभ करणार होते। वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या पटांगणावर ही सभा होणार होती। सभा नेमकी कोणत्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे। भंडारा गोंदिया मतदारसंघाच्या राष्ट्रवादीमधल्या उमेदवारीचा पेच मात्र आता सुटलाय। राष्ट्रवादीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। याकरता वर्षा प्रफुल्ल पटेल यांचं नाव सध्या आघाडीवर आहे आणि त्यामुळे अर्थातच मधुकर कुकडेंना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही याची शक्यता मात्र अधिकच ठळक होताना दिसतेय। प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेलांची पत्नी वर्षा प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी मिळण्याची दाट चिन्ह वर्तवली जात आहेत। आज सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते अर्थातच करवीर नगरी कोल्हापूरमध्ये, कारण शिवसेना भाजप युतीचा प्रचाराचा शुभारंभ या करवीर नगरी कोल्हापूरमधून आज होणार आहे। कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। त्याची जोरदार तयारी कालपासूनच सुरू झाली आहे। मैदान अगदी सज्ज झालेले आहे सभेकरता, मेळाव्याकरता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या मेळाव्याला विशेषत्वाने उपस्थित असतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रचार सभेच्या शुभारंभ असलेल्या प्रचार सभेच्या माध्यमातून भाषणातून विरोधकांवर कसं शरसंधान सोडतात, कसा समाचार घेतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। शिवसेना भाजपा महायुतीचा आज महामेळावा कोल्हापूर शहरामध्ये होतोय आणि याच मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ देखील फोडला जाणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते साहेब, खूप मोठी सभा आयोजन केलेलं आहे, कसं नियोजन केलेलं आहे? उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री केव्हा येतील, काय असणार? माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी ह्या व्यासपीठावर 7:30 ते 7 मध्ये निश्चित येतील। महायुतीच्या सभेचा नारळ महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन फोडावा ही संकल्पना शिवसेना प्रमुख असल्यापासून आहे आणि त्याप्रमाणे हा इथे युतीचा मेळावा होता। हा उमेदवारीचा मेळावा नाही आणि हा इतका विशाल मेळावा आज भरणार आहे की यानंतर महाराष्ट्रामध्ये हाच विशाल मेळावा, याच्यावर मोठा मेळावा भरणार नाही, कारण ते सगळे उमेदवारांचे सभा असतील आणि एक संदेश जाईल की विरोधी पक्ष विखुरलेला असताना, आपसामध्ये भांडत असताना, पळापळी करत असताना आणि त्याच वेळेला मी राहावं की न जावं अशा प्रकार द्विधा मनस्थितीमध्ये पदांवरच असताना, उमेदवार शोधाशोधी करत असताना एक भक्कम युती ठामपणाने उभी आहे। ज्या आमच्या उमेदवार घोषित झालेले आहेत ते लोकांपुढे प्रचाराला पोचलेले आहेत, तेव्हा लोकांना हा विश्वास आहे की आता दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज नेणारी फक्त युतीचीच खासदार असू शकतील। हे आपसात भांडत बसतील आणि म्हणून उद्याचा विजय हा विजयाचा नारळ हा या युतीच्या मेळाव्यातून फुटणार आहे आणि पंचायतची घोषणा केली आहे। मला वाटते कदाचित त्याच्या पुढचाही आकडा युती गाठेल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी जे निर्माण केले त्याचं मी स्वागत करतो आणि आता एक बळ मिळालेलं आहे सर्व शिवसैनिकांना आणि म्हणजे युतीच्या कार्यकर्त्यांना। त्यातून महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज लोकसभेमध्ये निश्चित दिसेल। छत्रपतींचा भगवा तिथे कणखरपणाने राष्ट्राची सेवा करताना, सुरक्षा करताना दिसेल। पालघर आणि सातारा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा इकडे होऊ शकते का? साताऱ्याच्या उमेदवारांची घोषणा 100% होणार आहे, कारण नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत। ते माथाडी कामगार सेनेचे माथाडी कामगारांचे नेते आहेत। कालच अण्णासाहेब पाटील यांची जयंती झाली। अण्णासाहेब पाटील आणि माननीय शिवसेना प्रमुख यांचे संबंध कसे होते, किती जवळचे होते आणि त्यांना पळ त्यावेळेला कसं मिळालं देत होते, साहेबसुद्धा त्यांच्या मागे ठाम उभे होते, हे मी स्वतः अनुभवले त्या काळामध्ये। तेव्हा अण्णासाहेबांचा सन्मान करण्याचं आज मान शिवसेनेला या नरेंद्र पाटलांच्या उमेदवारी देऊन मिळणार आहे, त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहेच। परंतु श्रमिकांना सामर्थ्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणाऱ्या अण्णासाहेबांनी जे म्हणजे मजुरी करता दरवाईत उभे राहायचे, त्यांना श्रमाची आणि हक्काची सन्मानाची मजुरी मिळते आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षमता आली आणि इतर कोणी
त्या क्षेत्रामध्ये घोषणापेक्षाही ह्या मातीतला मगरगट्टा आज ते काम करतोय ह्याचा पण अभिमान आहे. म्हणजे अण्णासाहेबांनी निर्माण केलं आहे. नरेंद्र पाटलांच्या उमेदवारी आज इथे घोषित होईल आणि त्या निमित्ताने अण्णासाहेबांच्या या प्रचंड अशा मोठ्या कार्याकरता एक आदर व्यक्त करण्याची संधी जी शिवसेनेला मिळालेली आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतो. पालघरबद्दल काय निर्णय आहे? पालघरचा निर्णय आदरणीय उद्धवजी आज घेतील का उद्या मला माहीत नाही, परंतु आज घेऊ शकेल तर मला आनंद होईल. धन्यवाद सर. न्यूज सिटी लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण बघितलं आहे की शिवसेनेने आणि भाजपने एकूणच जय्यत तयार केलेली दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरच्या या करवीर निवासीच्या शहरामधून होणार आहे आणि त्यासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्ष आणि शिवसेना भाजपने जय्यत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते.